हारेल त्याचा मात्र परतीचा रस्ता हा मात्र इथून सुरू होऊन जाईल. तर मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना गोलंदाजी मार्कवर पवन भाऊ राजपूत तयार आहे. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर शुभम तयार आहे आणि सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. नक्कीच फिल्डिंग जर बघितलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन खेळाडू पुढे काढून ठेवले 30 यार्डच्या बाहेर. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर फलंदाज सज्ज. फुललेंचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने पवन राजपूत मात्र इथे गोलंदाजी मार्कवर सुरुवात करतात आहे. पवन राजपूत यांची नेहमीपासून खास बात राहिली आहे, नवीन चेंडू टाकण्यासाठी जाणले जातात. मग हेवी बॉल असो की त्याचबरोबर लाईट वेट बॉल असो. आणि जसं की मी बोललो, जामनेर तालुक्याचं क्रिकेट गेल्या कित्येक वर्षांपासून अतिशय चांगल्यारीत्या खेळतात आहे. मग JPL ची स्पर्धा असो की NPL ची स्पर्धा, नेहमी मात्र त्यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल जो की आपल्याला येताना पाहायला मिळालाय. ऑफस्ट्रीटच्या दिशेने बॉल हाताळला होता खरा, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला बट बॅट आणि बॉल मध्ये कोणताच संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. दोन डॉट चेंडू टाकलेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रवी राजपूत भोला देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे. नक्कीच पवन भाऊ आणि रवी राजपूत हे देखील चांगलं कॉम्बिनेशन. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इकडे थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ. फिल्डर आहेत, चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या इथे मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सलामीला जर बघितलं तर जे दोन्ही बॅटर्स पाठवले, शुभम आणि एकीकडे सुशांतजी जाधव. बघा कोणतीही टीम असो, सलामीचे जे काही बॅटर्स जातात ते त्या संघाचे प्रामुख्याचेच बॅटर असतात. गोलंदाजी मार्कवरही आपण बघतो की कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या षटकात गोलंदाजी जात नाही. ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे दमखम आहे, सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याचा, त्यांनाच मात्र चेंडू हातात सोपवला जातो. आणि सध्याच्या घडीला आपण बघतोय पवन भाऊ राजपूत यांनी मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र ही बॅटल पाहायला मजा येईल. एकीकडे आपण बघतोय पवन राजपूत आहे, दुसरीकडे मात्र नक्कीच सुशांतजी जाधव. एकीकडे जामनेरचे खेळाडू, दुसरीकडे पाचोऱ्याचे खेळाडू. आता हा बॅटल पाहायला मजा येणार आहे. दोन्ही मातबगार खेळाडू आहे आणि दोघांकडे देखील एक्सपिरियन्स फार मोठ्या प्रमाणावर आहे. नक्कीच लॉंग ऑनचा जो फिल्डर आहे त्याला मात्र थोडंसं वाईडिश शुभा केलंय. रन संख्या 1 रन बिनगडी बाद. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. थोडासा डीप मिड विकेटच्या खेळाडूला देखील कॉर्नरच्या क्षेत्रात घेतलंय. गेम जाणतात एकमेकांचा. अनेक काळ जर बघितलं तर सोबत विरोधात क्रिकेट खेळले दोन्ही हे खेळाडू. एक धाव. पुढचा बॉल. अपील अपील अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं मात्र इथे पतन होताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटची कड आणि झेंडू सरळ जाऊन विसावलाय तिथे फलंदाज रवी राजपूतच्या हातामध्ये. रवी राजपूतने घेतला इथे झेल आणि फलंदाज मात्र बाद राहणार आहे. कट करण्याचा प्रयत्न होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू जर बघितला तर सरळ बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक रवी राजपूत भोला आणि चांगला झेल भोलाने मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की टिपलाय. फलंदाज बाद राहणार आहे आणि 1च्या स्कोरवर आपण बघतोय 1 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. फलंदाज बाद आहे. 1 फॉर द लॉस ऑफ 1. सुशांतजी जाधव यांना मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद राहील. चला फलंदाज मात्र बाद राहील. हलक्या हाताने कट करण्याचा त्याला प्रयत्न होता आणि नक्कीच चेंडू जर बघितला तर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला खरा आणि मोठा धक्का लागलाय. नो डाऊट आपण बघितलं, मी आधीच बोललो ही बॅटल मजेदार आहे. कारण की सुशांतजी जाधव आणि त्याचबरोबर पवन राजपूत असे खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळी मात्र आपल्याला फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स. आणि जेव्हा दोन खेळाडू ज्यांच्याकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यामध्ये जेव्हा बॅटल लागते ना, ती बॅटल मजेदारच असते. दोन पुराणे शेर समोर होते आणि तिथे मात्र म्हणावं लागेल की जामनेरच्या या खेळाडूने बाजी मारली आहे. बट तेवढा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला इथे रवी राजपूत भोला यांच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव नक्कीच फलंदाजीसाठी दाखल झालेत. हा देखील खेळाडू जर बघितलं तर दमखम ठेवणार आहे. मागच्या वर्षीची RPL ची स्पर्धा आठवते मला, चांगला खेळ यांच्या देखील माध्यमातून राहिला होता. तर नो डाऊट पहिला धक्का तर लागलाय मोठा, बट वैभवला इथे त्या विकेटची जाणीवपूर्वक भरीव काढून द्यावं लागणार आहे. रनसंख्या झाली 1 रन 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पवन भाऊ पुढचा षटक घेऊन पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहेत.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पायाचा वेध घेतलाय. नक्कीच चेंडू मात्र जोपर्यंत अडवला जातोय मागच्या क्षेत्रात तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल जर बघितलं तर 5 बॉलमध्ये आतापर्यंत एक धाव जी की खर्च केली आहे आणि एकच गडी मात्र इथे बाद करण्यामध्ये पुरेपूर यश मिळालंय. तर जबरदस्त कामगिरी मात्र इथे आपण बघतोय पवन भाऊ राजपूत यांच्या माध्यमातून झालेली आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 1 रन 1 गडीबाजी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. शेवटचा बॉल. टॉस्टअप डिलिव्हरी. वाह, काय षटक टाकलंय टीम हॉटेल प्राइम गार्डन. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे आणि एक गडी देखील बाद करताना आपल्याला पाहायला मिळाले. अरे, प्रशंसा तर माणसाच्या कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली देखील माणसापेक्षा मोठी असते. आणि आज मात्र इथे पुरेपूर सिद्ध केलंय स्वतःला. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि पुरेपूर आपल्या नावाचा आणि जामनेर नगरीचा डंका देखील इथे पवन राजपूत यांनी ठोठावलाय. चांगली गोलंदाजी. मी आधीच बोललो, पवन राजपूत या खेळाडूवर तुम्ही नजरा ठेवा. या खेळाडूमध्ये क्षमता पुरेपूर भरून आहे आणि गोलंदाजी देखील आज दमदार केलेली आहे. आणि नक्कीच आता पुढच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमंत्रित केले जातात आहे. आणि पंकज यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलंय. नक्कीच टॉस जिंकून जर पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय खरा, बट आतापर्यंत तरी काही निर्णय तेवढा खास योग्य ठरलेला नाहीये. बट 8 षटकांचा मॅच आहे. पहिल्या षटकात जरी एक धाव आलेली असती, एक गडीबाज झालेला असला, बट तरी देखील फलंदाजांमध्ये क्षमता आहे. मोठा मॅच आहे. फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. संघर्ष दोन्ही साइडने इथे मात्र करावा लागेल. 1 वर 1 स्कोर कार्ड. नक्कीच क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न. क्लोज विकेट किपरच्या भूमिकेत आलेले आहेत आता इथे रवी राजपूत भोला. ओहो, पहिल्याच बॉलवर हुक केलं आणि षटकाराला मात्र इथे बुक केलाय. इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगाल आला. षटकार, सिक्सर. ऑफस्टिकला शफल झाले आणि जागा बनवून मात्र इथे फटका खेळला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण. आणि काय तो फटका, काय ती टायमिंग आणि काय त्या 6 धावा, सगळं कसं एकदम ओके मध्ये. जबरदस्त प्रहार येताना रन संख्या जाऊन पोहोचते 7च्या स्कोरवर. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. चांगली बॅटिंग आणि गरज होती या फटक्याची, कारण की अशा प्रकारचे फटके आता नाही तर मग कधी, हाच प्रश्न इथे स्वतःला विचारत असतील बॅटर. कारण की दबाव झुगारण्यासाठी एखादा मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागतो. ते म्हणतात ना की जेव्हा विकेट पडतात तेव्हा फलंदाजावर दबाव असतो, जेव्हा धावा येतात तेव्हा मात्र गोलंदाजावर दबाव जातो आणि तोच मात्र इथे शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच विकेट किपर देखील आता आपण बघतोय की मागे घेण्यात आलाय. नक्कीच चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने इथे नजाकत दाखवली. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या क्षेत्रात मार्गस्थ. फिल्डर जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे मात्र 2 धावा ज्या की आपल्याला यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. बॅकफुटवरनं फटका खेळून दिला होता आणि 2 धावा मात्र चोरून काढल्या. महेंद्र चौधरी जर आपण असाल तर आपलं मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन टाकायचंय. नक्कीच त्याचबरोबरने बघा ना असेल ना त्याच्यात बहुतेक क्रॅम्प आलाय तिथे खेळाडूच्या पायाला, तर शहानिशा इथे मात्र केली जाते. हर्षल राजपूत स्टेजवर येऊन जायचं महेंद्र आपण. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक केवल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गजाननजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर मी महेंद्र आणि मोहित चौधरी मागच्या मॅचचे, त्या आधीच्या मॅचचे महेंद्र, यस हा मोहित चौधरी आणि महेंद्र यांना मात्र विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायसाठी मंचावरती यायचंय. या आधीच्या 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच द्यायचे बाकी होते. तर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी जर बघितलं तर टायटल स्पॉन्सरशिप दिलेली आहे, केवल हॉस्पिटलचे संचालक सन्माननीय डॉक्टर गजाननजी यांच्या हस्ते मात्र इथे हा पुरस्कार जो की बहाल केला जातोय खेळाडूला. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढचं षटक घेतानासाठी दाखल झालेले आहेत. 9च्या स्कोरवर एक गडीबाज सध्याच्या घडीची स्थिती आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय षटक हाताळण्यासाठी पंकज
मात्र सध्याच्या घडीला तयार आहे. तर मॅच ऑन करा प्लीज, वेळ जास्त वाया घालवू नका, आपल्याला वारंवार सूचना आहेत. फुललेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड, मात्र फटका खेळलाय. फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळतील आणि चेंडू सरळ समोरच्या दिशेने जाईल, सीमारेषा पार. धावा मिळतील इथे 4. चौकार गरजेचा होता फटका. फुललेनचा बॉल टाकला आणि तदनंतर जर बघितलं तर चेंडू सरळ मैदानाला घासत पुसत चाटत सीमारेषा पार गेला आणि रनसंख्या मात्र जाऊन पोहोचली आता 13च्या स्कोरवर. 13 फॉर दी लॉस ऑफ 1, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 13च्या 13 धावा आतापर्यंत जर बघितलं ना तर शुभमच्याच माध्यमातून आलाय. चांगली बॅटिंग शुभम परदेशी. हुक करण्याचा प्रयत्न, वा काय फटका. एका पायावर जर बघितलं तर फटका खेळलाय. बॅलन्स मेंटेन करत असताना टांगा पलटी, घोडे फरार आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात हा येतोय चौकार. नक्कीच आखू टप्प्याचा बॉल टाकला, त्याला मात्र मागच्या दिशेने खेळून काढलं आणि रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने आपल्याला येताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅटची कड लागते. ओहो, इथे मिसफील्ड झालीये, बट एक धाव. खराब थ्रो आणि बॅकअप बॅकअप बॅकअप. बघा, आयुष्य असो की क्रिकेट, प्लॅन बी आणि बॅकअप असणं गरजेचं आहे. बट वैभवचं तिथे कौतुक राहिलं, धाव घेण्यासाठी नकार दिला. का तर त्यांना माहिती आधीच खेळाडूच्या पायाला दुखापत आहे. ते देखील म्हणतात आहे की अजून जास्त दुखापत करून घेऊ नका, कारण की थोडासा का होईना बट त्रासात दिसतोय तिथे स्ट्रायकर आहे, नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज. चला, रन संख्या स्थिर आहे सध्याच्या घडीला 18 धावा. 18 फॉर दी लॉस ऑफ 1. ओहो, एअर स्ट्राईक केलाय, फटका हवेत आहे. जेल मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल फलक में और बल्लेबाज की जान हलक में. 18च्या स्कोरवर दुसरा धक्का आणि वैभवला मात्र परतावं लागेल. 18 फॉर दी लॉस ऑफ 2. फलंदाज बाद. मंचावरती आपण बघतोय मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, त्यांना मात्र सन्मानित करण्यात येते मान्यवरांच्या हस्ते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन जबरदस्त कामगिरी. विकेट मात्र पडताना आपण बघतोय. लागोपाठचा जर बघितला तर हा दुसरा धक्का जो की लागलेला आहे. याआधी आपण बघितलं की फलंदाज सुशांतजी तंबूच्या आसऱ्याला परतले आणि आता मात्र वैभव देखील इथे पवेलियनच्या दिशेने परत असताना फलंदाज बाद आहे. चला, मॅच ऑन करायची विनंती राहील, वेळ जास्त वाया घालू नका. राजपुताना क्रिकेट लीग पहिले पर्व, तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील रात्रीच्या सत्रातील शेवटचा मॅच सुरू आहे. बातफेरीचा सामना क्रमांक 2. उद्या जर बघितलं तर या स्पर्धेचा मेगा फायनल देखील आपल्याला याच मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे आणि उद्या कळून जाईल की कोणता संघ तो मानाचा झळाळता करंडक मात्र या स्पर्धेतनं घेऊन जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 धावा, 2 गडी बाद आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप परदेशी आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर शुभम आपल्याला पाहायला मिळतात आहे. बघा, बघण्याला एक गोष्ट आहे, 18च्या 18 धावा आतापर्यंत एकट्याच बॅटरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तर आतापर्यंत तरी चांगला किल्ला लढवला या खेळाडूने. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पवन राजपूत आता मात्र पुढचा षटक घेऊन आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन झालेत. 38च्या बाहेर 5 फिल्डर आहेत. वेग होता या बॉलवर. नक्कीच ऑफस्टिकच्या दिशेने जर बघितलं तर फार वेगात हा चेंडू हाताळला. बॅट आणि बॉलमध्ये एवढा काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू सरळ जाऊन विसावतोय रवी राजपूत भोलाच्या हातामध्ये. नक्कीच सांगावं असं वाटतं. बघा, रवी राजपूत भोला आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर पवन राजपूत ही नेहमीपासून जोडी आहे. मग राजपूत प्रीमियर लीगच्या स्पर्धा असो की त्याचबरोबरीने जामनेरच्या स्पर्धा असो, एकाच संघामध्ये नेहमी खेळतात आणि विकेट किपर आणि बॉलरच्या जोडीत तेच पाहायला मिळतात आहे. याही वेळेस वेगात हाताळण्याचा प्रयत्न, बीट केलाय बॅटरला. धावस्वरूपी जर बघितलं तर दुसरा चेंडू जो मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी लागोपाठची. इथे मात्र 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निर्धाव हाताळलेत. चांगली कामगिरी गोलंदाज पवन राजपूत यांच्या माध्यमातून. लागोपाठचे जर बघितलं तर 2 चेंडू इथे डॉट केलेत आणि टीमची रन संख्या झाली 18 रन, 2 गडी बाद. 18 फॉर दी लॉस ऑफ 2. 18 वरती 2 स्कोर कार्ड. 4 चेंडू अजूनही या षटकात यायची बाकी. निर्धाव चेंडूने मात्र या षटकांची सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी
जी मात्र पाहायला मिळते पवन राजपूत यांच्या माध्यमातून. लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट राहिलेत. 18 वरती 2 स्कोर, 18 for 2. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. जबरदस्त कामगिरी, हा अनुभव आहे आणि तोच अनुभव सध्याच्या घडला आपण बघतोय की वापरलाय इथे शुभमच्या विरोधामध्ये. बघा पहिल्या देखील षटकात फक्त एकच धाव खर्च केली होती आणि याही षटकात आतापर्यंत तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे 9 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 8 बॉल डॉट राहिलेले आहेत पवन राजपूत यांच्या माध्यमातून आणि त्यामध्ये एक विकेट देखील आहे. तर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत तरी किल्ला लढवलाय. पुढचा बॉल, अकुटप्याचा बॉल, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू मात्र सरळ थर्ड मॅन, सीमा रेषा बार. धावा मिळतील 4 4 4, चौकार. अकुटप्याचा बॉल टाकला होता, त्यावर जर बघितलं तर रिव्हर्सचा प्रहार काढला, अस्त्र काढलं आणि थोडा का होईना बट प्रेशर रिलीजिंग फटका मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. चौकाराच्या मदतीने रन संख्या जाकी जाऊन पोहोचताय नेल्सन फिगर 22च्या स्कोरवर. 22 फॉर दी लॉस ऑफ 2. 22 धावा 2 गडी बाद. डावाचं जर बघितलं तर हे तिसरं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 चेंडूंचा खेळ आपण बघितलाय की अजूनही या षटकात यायचा बाकी. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा येताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच इकडे आपण फिल्डिंग मध्ये बघू शकतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळाडू तैनात करण्यात आलाय. 22 धावा 2 गडी बाद आहे. पुढचा बॉल, 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. 2 बॉल्स टू गो. चांगली गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल इथे पवन राजपूत यांचा. नक्कीच फिल्डिंग मध्ये जर बघितलं तर नक्कीच 30 यार्डच्या फील्डला सेट केलं जात आहे. 22 धावा 2 गडी बाद. 22 for 2. रिव्हर्सचं अस्त्र काढलं होतं, पायाचा वेध यावेळेस घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावा स्वरूपी मात्र इथे निर्धाव चेंडू अजून एक वेळेस त्यांनी याही वेळेस जर बघितलं तर टोलावण्याचा प्रयत्न, बट 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा, त्यामध्ये 4 चेंडू डॉट. जबरदस्त कामगिरी आहे. 11 बॉलचा स्पेल आतापर्यंत हाताळलाय आणि 5च धावा मात्र संपूर्ण स्पेल मध्ये आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे, रन संख्या झाली 22 रन. 22 for 2. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 22 वर 2 स्कोर कार्ड. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतात आहे आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, चेंडू जाईल सीमारेषा पार, उचलून आणायचं राहिलंय काम. धावा मिळतात 4, चौकार. शेवटच्या बॉलवर आपल्याला चौकार येताना पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने मात्र षटक जे की संपलंय आणि तरी देखील पवन राजपूत यांच्या गोलंदाजीचं कौतुक राहील. 2 ओव्हर टाकलेत, 9 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय आणि 3 षटकांचा खेळही संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 26 रन. 3 ओव्हर 26 रन, 2 गडी बाद. अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळला होता आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला चेस करून चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत जर बघितलं तर रन संख्या आपल्याला चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळाली. 2 चौकार आले, 4 चेंडू डॉट आले. अशा रीत्या जर बघितलं तर तब्बल 8 धावा त्या षटकात येताना आपण बघितल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 26 रन, 2 गडी बाद. 26 फॉर दी लॉस ऑफ 2. चला गोलंदाजी मार्कवर पंकज आता पुढचं षटक घेऊन आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील आणि रन संख्या मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर 26. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे भावेश आणि चेंडूला जोपर्यंत आवडतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. भावेश नावाचे देखील अनेक दिग्गज खेळाडू आपण बघतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. भावेश येलार असतील, भावेश पवार असतील आणि हे देखील भावेश आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणजी पाटील यांचं देखील इथे आगमन आमचे खास आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड मात्र तिकडे फिल्डर आहेत आणि चेंडूला मात्र इथे अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र सध्याच्या घडीला पुढे चालतोय. 2 धावा मात्र इथे सिंगलच्या जोडल्या 2 बॉल मध्ये आणि 28 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाला. 28 फॉर दी लॉस ऑफ 2. यावेळेस मात्र बॅटची कड, फिल्डर पाहायला मिळतील फ्लाइंग स्लीप मध्ये. हर्षल यांना इथे विकेट मिळते. उत्साह जर बघितला तर त्यांचा गगनात मावेना आणि धक्का क्रमांक 3 मात्र 28च्या स्कोरवर लागतोय. फलंदाज बाद राहणार आहे. नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लागली कड आणि तेवढा सुंदर झेल आपल्याला जो की पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. नक्कीच फ्लाइंग स्लीपला तिकडे खेळाडू तैनात होते, झेल झालेला आहे आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलंय.
स्कोर कार्ड जर बघितला तर स्थिर आहे सध्याच्या घडीला आणि 28च्या स्कोरवर हा तिसरा धक्का जो की मैदानाच्या आतमध्ये लागलाय. अठ्ठावीसच्या स्कोरवर आपण बघतोय तिसरा गडी जो मात्र बाद झालेला आहे आणि यश मिळालं इथे गोलंदाज पंकज यांना. आणि नवीन फलंदाज कुणाल मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांच्या माध्यमातून. ओहो, पहिल्याच बॉलवर टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, चेंडूने मात्र केलाय हवाई सफर आणि हा लागलाय शानदार सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. फुलरचा बॉल टाकला होता, खोलू टप्प्याचा बॉल टाकला आणि नक्कीच पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमण मोड ऑन करताना आपल्याला जे की पाहायला मिळालेत फलंदाज. षटकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे आणि ते देखील म्हणतात आहे की स्वागत नाही करोगे हमारा. आणि षटकाराने मात्र इथे आपलं स्वतःचं खातं खोलताना टीमची रनसंख्या 34 वर पोहोचवली आहे. यावेळेस मात्र हवाई फायर आहे, फटका हवेत. हा चांगला अटेम्प्ट. चेंडू मात्र इथे चांगल्यारीत्या अडवलाय. झेल तर काही होऊ शकला नाही, बट धावस्वरूपी जर बघितलं तर यस तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र दाद मागितली आहे बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये. तर आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्या समोर स्पष्ट करतील. शहानिशा इथे मात्र केली जाते आणि जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्या समोर स्पष्ट केला जाईल. आणि सेफ आहे, ओके सेफ आहे हा मात्र पंचांचा निर्णय. तर धावस्वरूपी जर बघितलं तर ज्या काही धावा तिथे पळून काढलेल्या आहे, ऑलमोस्ट त्या खेळाडूने 5 धावा मात्र तिथे आपल्या टीमसाठी वाचवलाय. तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टीम हॉटेल प्राईम गार्डन चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. रनसंख्या मात्र एक धावेच्या मदतीने जातीये 35च्या स्कोरवर 35 फॉर दी लॉस ऑफ 3. 35 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकात यायचा बाकी आहे. पंकज यांनी देखील 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 बॉलचा स्पेल हाताळलाय. 26 धावा खर्च करत 2 गडी त्यांनी देखील बाद केलेले आहेत. शेवटचा बॉल आहे त्यांच्या स्पेलचा. लास्ट बॉल ऑफ इज ओव्हर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, टिपवलाय आणि चेंडू सरळ डीप पॉइंट थर्ड मॅन सीमा रेषा पार. धावा मिळतील इथे 4-4-4 चौकार. ड्रिंक्स ट्रॉली जी मात्र मैदानाच्या आतमध्ये राहील आणि कौतुक करावं लागेल इथे बॅटिंग टीमचं. ज्या विकेट पडल्यात बट धावगती मात्र त्यांनी मेंटेन ठेवली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर जर बघितलं तर 1 धाव फक्त स्कोर कार्डवर होती. 1 गडी देखील बाद झाला होता आणि 4 षटकांच्या अखेरीस 39 पर्यंत मजल मारली आहे. चला ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची. RCL 8 मग तूच म्हणला बाबा. राहू द्या ड्रिंक्स ट्रॉली. हा जाऊ द्या. चला मॅच जी की मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 39 रन 3 गडी बाद. तर सध्याच्या घडीला तो जो पहिल्या षटकाचा खेळ होता त्याच्यानंतर थोडं का होईना रिकव्हर केलंय. विकेट्स पडलेले आहेत बट रिकव्हर केलंय धावांच्या रूपामध्ये आणि प्रयत्न राहील त्यांचा ऑलमोस्ट 80-85 पर्यंत पोहोचण्याचा. कारण की हा बाद फेरीचा सामना आहे. अशा मॅच मध्ये 80-85 धावा देखील फार मोठा फरक टाकून देतात. गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल. पुढच्या षटकासाठी आपण बघतोय कौशल पाटील हे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होतील. वेगात टाकला यावेळेस. वा, पहिल्याच बॉलवर मात्र काय फटका खेळलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि डी पॉइंटच्या दिशेने इथे पहिल्याच बॉलवर तिखट मारा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्स्टिकच्या दिशेने इथे मात्र बॉल टाकला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल नक्कीच अपेक्षित होता बट 4 धावा जर बघितलं तर इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकारांच्या मदतीने रन संख्या वाढली आहे आणि 43 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागतात आहे. 43 फॉर दी लॉस ऑफ 3.
43 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने 43. फुलरलँडचा बॉल, चांगला चेंडू. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा, बट चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथे फिल्डरच्या माध्यमातून. अलॉंग दी कार्पेट जर बघितलं तर मिड विकेटच्या क्षेत्रात एक धाव मिळवली आहे कौशल पाटील यांच्यावर. मात्र इथे खासा दारोमदार आहे संघाचा, बट विकेट त्यांना काढून द्यावी लागेल. क्षमता आहे याही खेळाडूकडे. आतापर्यंत आपण बघतोय रन संख्या झाली 44 रन, 3 गडी बाद. ओहो, बॅटचा फेस ओपन करून व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळाला आपल्याला शुभमच्या बॅटमधनं. शुभमला आहे स्वतःच्या बॅटिंगवर भरोसा आणि त्याने मात्र जणू काही या चेंडूवरच जोडला होता 4 धावेंचा ठसा आणि रणसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने झाली 48च्या स्कोरवर. 48 ऑन दी बोर्ड. फुलरलँडचा बॉल बॅटचा फेस ओपन करून अतिशय चांगला फटका. अकुटप्याचा बॉल टाकला. व्हॉट अ शॉट आणि याच फटक्यासोबत अर्धशतक मात्र टीमचं पूर्ण होत आहे. 54 धावा ज्या की स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑफस्टिकच्या दिशेने बॉल हाताळला होता चांगल्यारीत्या, मात्र इथे फटका खेळला आणि अंपायर ओके पंचांनी मात्र इथे रेफरल घेतलाय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. तर शहानिशा इथे केली जाईल. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर स्वीपरचं क्षेत्र मात्र तिथे निवडलं आणि षटकार मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने रन संख्या झाली 48 रन. नाही, षटकाराच्या चौकाराच्या मदतीने झाली. नक्कीच या चेंडूचा निर्णय यायचा बाकी. आता षटकाराच्या मदतीने 54 रन. फेअर डिलिव्हरी इथे मात्र निर्णय पंचाच्या माध्यमातून येतो. तर षटकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला आहे कव्हर स्वीपरच्या क्षेत्रात मात्र इथे फटका खेळून काढला होता. रन संख्या 6च्या मदतीने वाढली आहे. अजूनही आपण बघतोय की 2 बॉल या षटकातील यायची बाकी. टीमची रन संख्या झाली आहे 54 रन आणि शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. आतापर्यंतचा षटक बघता 15 धावा आपण बघितलं तर या षटकात त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही बॅटर्स. खास करून जर बघितलं तर शुभमने चांगला किल्ला लढवलाय. पायात थोडासा दुखापतग्रस्त आहे खरा तो, बट कौतुक करावं लागेल त्याचं. ओव्हर झाल्यावर घेऊ शकता सर आपण ड्रिंक्स ब्रेक. चालू मॅच मध्ये, चालू ओव्हर मध्ये. आणि यानंतर विनंती आहे अंपायरला विचारल्याशिवाय प्लीज कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही. चला 2 बॉल यायचे बाकी आहे. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. काय बॅटिंग केली आहे शुभमने. 18 बॉल मध्ये 41 धावा. बॉडी लाईनच्या दिशेने हाताळला यावेळेस बॉल. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो की आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय की षटक जे की पुढच्या दिशेने जाईल. धावस्वरूपी निर्धाव चेंडू राहिला. बॉडी लाईनच्या दिशेने बॉल हाताळला होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला खरा, बट डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र फटका बसलाय. उंची जरा जास्तच गाठली आहे आणि फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज मात्र बाद राहील. परतावला गेली ते शुभमला तंबूच्या आसरेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन काही तेवढं खास मिळालं नाही आणि विकेट मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पडताना बघतोय. चांगला झेल पाहायला मिळतोय साइड स्क्रीनच्या दिशेने आणि फलंदाज बाद राहील. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि
5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 54 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहे. 54 फॉर 5. यावेळेस मात्र वा, साज बाज और ताज, क्या कमाल कर रहा है ये बल्लेबाज आज. आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि आखूड टप्प्याच्या बॉलवर मात्र सैर सपाट्यावर षटकारासाठी. शुभम आले आणि शुभम मात्र सरळ मैदानाच्या बाहेर गेले. चला इथे मात्र 5 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली 54. 60 रन. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खेळलाय आणि शुभम यांच्या विरोधात मात्र षटकार खेळताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 60 फॉर द लॉस ऑफ 4. 60 धावा 4 गडी बाद. षटकार आलाय. रन संख्या झाली 60 रन. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने जाती 61च्या स्कोरवर. फुलाल्यांचा बॉल टाकला होता डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळून काढलाय. रन संख्या 1 धावेच्या मदतीने 61. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात मात्र चेंडू मार्गस्थ आहे. फिल्डर आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट राहील आणि पंचांचा इशारा इथे मात्र चौकाराचा आलाय. आडव्या बॅटने फटका खेळला गेला होता. 4 धावा मात्र मिळाल्या आणि ह्या चौकाराच्या मदतीने 65 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ऑलमोस्ट भावेश यानंतर जर बघितलं तर तब्बल 15 बॉलचा खेळ जो मात्र इथून पुढे यायचा बाकी. बघूयात 15 बॉल मध्ये काय कमाल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने युट्यूबवर आपल्यासोबत जोडलेत. त्या सर्वांचं मात्र हार्दिक स्वागत राहील. यावेळेस मात्र हवाई फायर लॉफ्ट केलाय. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आणि डीप मिड विकेट क्षेत्रात मात्र झेल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं होईल पतन. 65च्या स्कोरवर आपण बघतोय 5वा धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागेल. 65 फॉर द लॉस ऑफ 5. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. किरण चौधरी मात्र इथे फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत आणि 65 वर 5 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 2 बॉल या षटकातील यायची बाकी आहेत. आतापर्यंतची कामगिरी बघता 50-50 राहिलं हे षटक, कारण की 11 धावा आल्या. त्याचबरोबर 1 विकेटही आली 4 बॉल मध्ये. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने फटका खेळला. इकडे मात्र फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळेल आणि रन संख्या जी की 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 66 धावा स्कोर कार्डवर स्कोर झाल्यात. 5 बॉल मध्ये आपण बघू शकतो आतापर्यंत 12 धावा आणि 1 गडी जो मात्र बाद केलाय. आणि ऑल इन ऑल जर बघितले तर दोन्ही संघांनी या षटकात चांगली कामगिरीच केली आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चला शेवटचा बॉल आहे षटकातील. रन संख्या मात्र 66 रन, 5 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतात आहे भावेश आणि जोपर्यंत चेंडूला अडवून थ्रो करतील 1 धावेच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. 13 धावा ज्या मात्र तब्बल या षटकात आल्या आणि नक्कीच
13 धावांच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा झालाय. एक षटकार एक चौकार आणि एक विकेट मात्र या षटकात येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली. तर 6 षटकांचा खेळ पूर्ण, 6 ओव्हर 67 रन 5 गडी बाद. 6 ओव्हर 67 रन 5 गडी बाद. टीम किंग्स ऑफ राजपूत. गोलंदाजी मार्कवर आता बदल. नक्कीच हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा या संघाकडनं आपण बघतोय कौशल पाटील यांना मात्र आता 7वं षटक जे मैदानाच्या आतमध्ये हाताळलं गेलेलं आहे. 67 वर 5 स्कोर कार्ड. 7वं षटक. स्विंग अँड मिस चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता खरा, बट बॅट आणि बॉल मध्ये जर बघितलं तर एवढा काही खास संपर्क पाहायला मिळाला नाही आपल्याला. आणि धावास्वरूपी आपण बघू शकतो की डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटकाची सुरुवात करताना जी की आपल्याला पाहायला मिळतात ते गोलंदाज. चांगली गोलंदाजी कौशल. या आधीच्या षटकामध्ये 15 धावा कन्सिडर केल्या होत्या, विकेट मात्र देखील मिळवला होता. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड फटका खेळला साइड स्क्रीनच्या दिशेने. फिल्डर मात्र केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. दोन्ही खेळाडूंच्या गॅप मधनं चेंडूला फरार केलाय आणि आपल्या संघासाठी जर बघितलं तर चौकार इथे वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढताना 71च्या स्कोरवर. फुलरचा बॉल टाकला होता, बॅटचा फेस ओपन करून मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला आणि 4 धावांच्या मदतीने 71 धावा लागल्यात. स्विंग अँड मिस बॅट आणि बॉल मध्ये काही खास संपर्क नाही आणि चेंडू मात्र जाऊन सावतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 4 धावा आतापर्यंत जॅकी खर्च केलाय. बघा पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार आणि आता मात्र डॉट. यावेळेस मात्र हवाई फायर, तगडा शॉट आणि जणू काही ढगात लाइटिंग लावली आणि चेंडूला मात्र सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलं. सडक पे कडक, जिया गया धडक. षटकार आलाय आणि रन संख्या जाऊन पोहोचतीये 77च्या स्कोरवर. 77 फॉर दी लॉस ऑफ 5 आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वापस आलेला पाहायला मिळतोय. याही वेळेस हवाई सफर, लागोपाठचा दुसरा जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कुणाल राजपूतच्या माध्यमातून. काय फटका होता कुणाल राजपूतचा फटका, जणू काही 440चा झटका आणि नक्कीच कमालीची फलंदाजी करत असताना 83च्या स्कोरवर मात्र 5 गडी बादची स्थिती आहे आणि 5 बॉल मध्ये आपण बघतोय की आतापर्यंत 16 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलरचा बॉल हाताळला होता, या आधी मात्र समोरच्या दिशेने ओढला, त्यानंतर जर बघितलं तर थोडासा लेंथला खेचून टाकण्याचा प्रयत्न केला आणि डीप मिड विकेटचा क्षेत्र निवडलाय. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत आणि 83 वर 5 स्कोर कार्ड. 83 फॉर 5. स्विंग अँड मिस, डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे षटक संपेल आणि नक्कीच 16 धावा ज्या मात्र या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 7 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 83 रन. 83 फॉर दी लॉस ऑफ 5. नक्कीच उद्या जर बघितलं तर स्पर्धेचा शेवटचा दिवस रंगणार आहे आणि ज्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहे उद्या देखील यापेक्षा मोठ्या संख्येने उपस्थितच राहतील आणि नजरा आहेत. बघा पहिलं पर्व होतं यावर्षी, 4 दिवसांची स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि खास करून सर्व आयोजन समितीचं कौतुक राहील आणि विशेष म्हणजे रिंकू भाऊ त्यांचं कौतुक राहील, त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक राहील. फार मेहनत मात्र या स्पर्धेसाठी घेतली त्यांनी आणि जळगाव क्रिकेटमध्ये मात्र एक नवा अध्याय त्यांनी मात्र जोडलेला आहे. तसं जर बघितलं तर श्रीराम चषक ती स्पर्धा ते ऑर्गनाईज करतातच, बट समाजासाठी काही कॉन्ट्रीब्युशन म्हणून राजपुताना प्रीमियर लीग देखील रिंकू भाऊ आणि समस्त आयोजन समितीने ते आयोजित केली आणि म्हणावं लागेल 3 दिवसांचा खेळ पाहता अतिशय यशस्वीरित्या मात्र स्पर्धा पार पडली आहे. बॅटची कड विकेटचं होईल पतन, फलंदाज होतील इथे मात्र बाद. 83च्या स्कोरवर धक्का क्रमांक 6. शेवटच्या षटकाची सुरुवात मात्र इथे विकेटने झाली आहे, फलंदाज बाद राहील.
आणि इथे मात्र दुसरा चेंडू आपण बघतोय. नवीन फलंदाज आले आहेत खरे, बट एक धाव इथे मात्र यशस्वीरित्या चोरून काढली आहे. थोडीशी गडबडी दोन्ही बॅटर्स मध्ये होताना आपल्याला जी पाहायला मिळाली खरी, बट रन संख्या जर बघितलं तर एक धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या एक धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि स्कोर कार्डला मात्र इथे चालना मिळते. बट फलंदाज इथे मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कळून काढली होती खरी आणि तदनंतर जर बघितलं तर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झाले. धावबादच्या रूपात मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. धावबादच्या रूपात मात्र फलंदाज बाद झाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता खरा, बट 7वा धक्का इथे आपण बघतोय 83च्या स्कोरवर लागलाय. 83 फॉर 7. 4 बॉल बाकी आहेत. ओहो, एअर स्ट्राईक पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर आक्रमण. काय फटका होता आणि आडव्या पाटने मात्र इथे षटकार जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने जर बघितलं तर रन संख्या वाढली आहे आणि कायच फटका, लांबचा फटका मात्र इथे पाहायला मिळाला. अक्षरशः सुरेख टायमिंग आणि प्लेसमेंटच्या बळावर मात्र षटकार वसूल केलाय. टीमची रन संख्या झाली 89. 7 गडी बाद. स्विंग अँड मिस बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय बॉल. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथे मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळेल आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र दोन्ही बॅटर्सने मेंटेन ठेवली आहे. एक धाव मात्र इथे पळून काढली आहे. रन संख्या मात्र एक धावाच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. 90 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतील. 90 फॉर 7. 2 बॉल बाकी. हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल ड्रॉप. कॅच मात्र आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 धावा इथे चोरून काढलाय आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या झाली आहे 92 रन. 7 गडी बाद. 92 फॉर द लॉस ऑफ 7. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, उडवण्याचा प्रयत्न केला आणि जोपर्यंत चेंडू अडवला गेला खाली तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या की 2 धावा पळून काढलेल्या आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने रन संख्या झाली आहे 92 रन. 92 फॉर 7. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. फुल टॉस, फ्लॅट 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार आणि चौकाराच्या मदतीने डाव संपवलाय. बघा, जी टीम पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 रन 1 विकेटवर होती ती मात्र 8 षटकांमध्ये 96 पर्यंत पोहोचली आहे. तर चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाला किंग्स ऑफ राजपूत संघाकडनं आणि 96 बनवलेत. 97 आता मात्र विजयासाठी बनवायचे. 97 टू विन. आजची स्टोरी फक्त आणि फक्त यांच्या स्पेशल डेक मटनची.
लेट मी एक्सप्लेन. आपल्या जळगावमध्ये तुम्ही चिकन मटन तर भरपूर हॉटेलमध्ये खाल्ले असतील, पण या हॉटेलच्या चुलीवरच्या टेक मटणाची बातच काही न्यारी आहे. या हॉटेलच्या आचार्याने ना मटण शिजवण्याच्या कलेवर प्रावीण्य मिळवले आहे, त्यामुळे येथे सर्व पैसे यांच्या कलाकारीचे आहेत. आम्ही डेग मटण बनवतो चुलीवरचं. आम्ही घरगुती मसाले वापरतो आणि हे मटण खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत नाही. पचनक्रियेसाठी चांगलं असतं. तर रविवारी आणि बुधवारीच दुपारी 12 वाजेनंतर तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत डेग मटण हे आपल्याकडे अवेलेबल असतं. तसंच येथे बर्थडे पार्टी, गेट टुगेदर पार्टी, बॅचलर पार्टी अशा वेगवेगळ्या पार्टीचे देखील नियोजन केले जाते. त्यामुळे हे हॉटेल तुमच्या प्रत्येक सेलिब्रेशन साठी एक योग्य ठिकाण आहे. चिकन टिक्का, चिकन शिकारी, चिकन पहाडी, चिकन तंदूर, चिकन लाजवाब, चिकन काली मिरी. जळगाव विमानतळाच्या शेजारी असलेल्या हॉटेल प्राईम गार्डन, एअरपोर्ट जवळ जळगाव. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत यांच्या मेजवानीत सामील व्हा, कारण आजची स्टोरी फक्त आणि फक्त नमस्कार, मी डॉक्टर गजानन पाटील, केवल हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सेंटर. सुस्वागतम. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शिवणी. बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. अत्याधुनिक प्लांट पहिली ओव्हर घेऊन येत आहेत किरणदादा राजपूत आणि हा पहिला चेंडू निर्धाव. राजपुताना क्रिकेट लीगचं हे पर्व पहिलं. अत्यंत सुंदर आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभलाय. चला डॉट बॉल इथे मात्र येताना जो की आपल्या या ठिकाणी
गस सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच अध्यक्ष काकासो अजबसिंग पाटील साहेब, उपाध्यक्ष अमरसिंग पवार साहेब आणि संचालक अजय देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसंच संचालक पीटी पवार साहेब देखील आहेत। राजपुताना क्रिकेट लीग आपला सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय। माझी विनंती आपण सर्वांनी मंचावर यायचंय। या ठिकाणी गस सोसायटीचे चेअरमन अध्यक्ष अजबसिंग काका पाटील, उपाध्यक्ष अमरसिंगजी पवार साहेब, पीटी पवार सर संचालक आणि अजय देशमुख साहेब आपल्या सर्वांचं राजपुताना क्रिकेट लीग तर्फे मनस्वी स्वागत आम्ही या ठिकाणी करतो। आपल्याला विनंती आपण मंचावर या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचंय। चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि 0च्या स्कोरवर मात्र पहिला गली बाद झालाय। पवन राजपूत यांना मात्र इथे परतावं लागेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, उंची जर बघितलं तर जास्त गाठली आणि झेल मात्र होताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। फलंदाज बाद राहणार आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। क्लीन बोल्ड रोशन आले आणि रोशन मात्र गेले। अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद आहे। दांडी 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 गुल आणि 0च्या स्कोरवर आपण बघू शकतो की दुसरा धक्का हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा या संघाला लागलेला आहे। फलंदाज बाद राहणार आहे। मोठे धक्के बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 आणि पुढच्या बॉलवर गोलंदाज मात्र हॅट्रिक वर राहतील। 0च्या स्कोरवर दुसरा धक्का आहे, फलंदाज बाद। चला 0वरती 2 गडी बाद आहे आणि आता हॅट्रिक वर जे मात्र आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील आणि जबरदस्त कामगिरी इथे मात्र केली पहिल्या षटकामध्ये। हलक्या हाताने सन्मान खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। काय षटक पाहायला मिळालंय, डबल विकेट मेडन षटक इथे मात्र सुरुवातीलाच हाताळलंय। कारण की समोरच्या संघाकडनं देखील आपण बघितलं होतं ना, एकच धाव खर्च केली होती, 1 विकेटही मिळवली होती आणि या षटकात देखील जर बघितलं तर इथे मेडन षटक हाताळून मात्र गोलंदाजी मार्कवर सुरुवात केली आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण चौधरी यांनी कौतुक करावं लागेल, कमालीची गोलंदाजी। आणि आता जर बघितलं तर 42 बॉल जिंकण्यासाठी 97चं आव्हान उरलंय। ऑलमोस्ट आता सामना हा टीम हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबासाठी 7 षटकांचा होऊन बसलाय रनचेस मध्ये आणि त्यात जर बघितलं तर रवी राजपूत भोला आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कमाल दाखवावी लागेल। या खेळाडूला क्षमता आहे आणि क्षमतेनुसार प्रदर्शन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। क्षेत्ररक्षण जर बघितलं तर सजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट। त्याचबरोबरने जर बघितलं तर 3 फिल्डर जे 30 यार्डच्या बाहेर आहे, 30 यार्डच्या खेळचा रिस्ट्रिक्शन चालू आहे आणि नो डाऊट आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढचं षटक घेऊन दाखल होतील। प्रदीप परदेशी जे मात्र गोलंदाजी मार्कवर येतील। रन संख्या झाली आहे 0, 2 गडी बाद। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त टोलावलाय बॉलला, पॉइंटला तिकडे फिल्डर तैनात। हो धावबादची संधी, नशिबानी विकेट हातात घेऊनच निघले होते तिथे मात्र रवी राजपूत आणि पुरेपूर जर बघितलं तर 1 धावही मिळाली आहे। जीवनदान देखील आपल्याला मिळताना पाहायला मिळतंय। कौतुक करावं लागेल तिथे फिल्डरचं ज्या रीत्या चेंडू रोखला, नक्कीच यष्टनला जर लागला असता
तर मग चिंताजनक बाब होती. बट धावस्वरूपी आपण बघतोय धाव संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाईल. प्रयत्न करावे लागतील. सामना जर बघितला तर फार मोठा आहे. ऑलमोस्ट इथून पुढचं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय 41 बॉल 96 ची गरज. स्ट्रायकर एंडला कौशल पाटील. चला विनंती आहे मॅच ऑन करा, वेळ जास्त वाया घालू नका. वेगात हाताळलाय आउटसाइड दी ऑफ चेंडू हाताळला होता. बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क आपल्याला यावेळेस पाहायला मिळाला नाही आणि टप्पा काढल्यानंतर जर बघितलं तर चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज करतात आहे आणि प्रदीप परदेशी यांचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात जर बघितलं तर नक्कीच किरण यांनी प्रभावित केला आणि आता प्रदीप देखील त्याच पाऊल खुणांवर गोलंदाजी करत असताना फुलालचा बॉल डाऊन दी ग्राउंड शंखनाद केलाय आणि चेंडू जर बघितला तर सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. कडक प्रहार आणि शहावा मिळतील इथे पुरे 6 षटकार. समोरच्या दिशेने फटका खेळला होता आणि जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला डाऊन दी ग्राउंड आणि कौतुक करावं लागेल. षटकाराच्या मदतीने रन संख्या झाली आहे 7 रन 2 गडी बाद 7 फॉर दी लॉस ऑफ 2. उर्वरित जर बघितलं तर समीकरण आता 39 बॉल 90चं. कुटप्याचा बॉल टाकलाय त्याला मात्र हुक करून दिले. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषाबार. षटकारा बाडोबाट हा येतोय चौकार. कौशल पाडल चांगली बॅटिंग करतात आहे. 2 बॉल मध्ये जर बघितलं तर 10 धावा आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळाल्या आणि दबावाला थोडं का होईना पण इथे जुगारून लावलंय. कौतुक करावं लागेल त्यांच्या फलंदाजीचा. रन संख्या झाली 11 रन 11 फॉर दी लॉस ऑफ 2. कौशल झालेत मैदानाच्या आतमध्ये बेभान. 2 बॉल मध्ये आणले 10 धावेंचा तुफान. 11 वरती 2 स्कोर 11 फॉर दी लॉस ऑफ 2. यावेळेस वा आडव्या बॅटने फटका हवेत हवाई फायर बट तेवढा सुरेख प्रयत्न बट चेंडूला रोखू नाही शकले आणि यस पंचांचा इशारा इथे मात्र चौकाराचा येईल. रन संख्या 4 धावेच्या मदतीने वाढेल. पुल केला होता फटक्याला डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रात मात्र चौकार घेतलाय. चौकार येताना रन संख्या झाली आहे 15 रन. कौशल पाटील यांच्या माध्यमातून जर बघितलं तर जबरदस्त बॅटिंग झाली आहे. आतुरता लागली आहे गावाला डिमांड आली आहे या खेळाडूच्या नावाला. 3 बॉल मध्ये 14 बनवलेत. याही वेळेस फटका हवेत लॉफ्ट केलाय. झेल मात्र इथे ड्रॉप होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल पाटील ज्यांच्या बॅटमधनं मागच्या 3 बॉल मध्ये ऑलमोस्ट जर बघितलं तर 14 धावा आल्या होत्या त्यांना शेवटच्या बॉलवर मिळालंय जीवनदान. कॅच छुटा हलवा अब क्या होगा कौशल पाटील का जलवा. रन संख्या मात्र जाऊन पोहोचतीये 2 ओव्हरच्या समाप्तीवर 16 रन 2 गडी बाद 36 बॉल 81 ची गरज. क्रिकेटचा फॉर्म्युला आहे पकडो कॅच जीतो मॅच आणि नक्कीच झेल मात्र इथे सुटताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बघा तुम्ही क्रिकेटचा इतिहास उचलून बघून घ्या. आज भारतीय संघ जर T20 चषकाचा चॅम्पियन आहे तर त्यामध्ये त्या सूर्यकुमार यादवच्या कॅचचा देखील फार मोठा रोल आहे. त्याचबरोबर 2015 वर्ल्ड कप सेमीफायनल उचलून घ्या. साऊथ आफ्रिका सारखा संघ एक चॅम्पियन साइड फक्त फिल्डिंगच्या कारण मैदानाच्या टुर्नामेंटच्या मात्र बाहेर झाली होती आणि किरण चौधरी ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं की हा जेल ड्रॉप झाला आणि तेच मात्र गोलंदाजी मार्कवर येतील. गोलंदाजी मार्कवर आता मात्र बदल आहे. नवीन गोलंदाज मयूर राणा मात्र पुढचं षटक घेऊन आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. ते जीवनदान जे मिळालंय ना ते नो डाऊट विसरून पुढे चालावे लागेल कारण की फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा खेळ आता ओपन झालाय. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच पाहायला मिळते. मोठा मॅच आहे. कुटप्याचा बॉल टाकला याही वेळेस मात्र प्रहार फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. आज मात्र नशिबाची साथ पुरेपूर आहे कौशल पाटील यांना. ते म्हणतात ना नसीबी हमेशा बहादूर का साथ देत आहे. नशीब तर पुरेपूर साथ देत आहे पण आता बहादूर बनण्याची इथे मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने 17 धावा ज्या की स्कोर कार्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळतील. 17 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. अकुटप्प्याचा बॉल टाकला होता त्याला मात्र पुल केला आणि फिल्डरने जोपर्यंत चेंडूला अडवलाय तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जातीये. रवी राजपूत भोला स्ट्रायकर एंडला सज्ज 17 वरती 2 स्कोर कार्ड.
यावेळेस मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय. वा, काय लाजवाब टायमिंग. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र तिकडे भेदून काढलं. आपला टॅलेंट तिथेच दाखवा जिथे त्याची गरज आहे. आज मात्र रवी राजपूतला आपला टॅलेंट आणि आपला करेज मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची गरज आहे. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 21 धावा 2 गडी बाद. चांगला फटका होता रवीच्या माध्यमातून. फिल्डरिंग सोबत तिथे तो फटका खेळला. टायमिंग दूर पर्यंत संबंध नव्हता. कमी गतीने मात्र यावेळेस बॉल हाताळला आणि सुशांतजी जाधव यांनी मात्र नक्कीच डोक्याला हात लावलेत खरे आणि रिॲक्शन त्यांचं सांगून जात आहे. त्यांनाही माहिती आहे ते रवी राजपूतची विकेट घेणं गरजेचं आहे, कारण की या खेळाडूकडे ती क्षमता आहे, या खेळाडूकडे ती कॅलिबर आहे की एकट्याच्या दमावर इथून मात्र मॅच घेऊन जाऊ शकतो. आणि हा खेळाडू जर बघितला ना तर अडसर राहील. बट कौशल पाटील आतापर्यंत आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. तयारी केली होती पवन राजपूतची, तयारी केली होती रवी राजपूतची आणि पेपर आलाय मात्र कौशल पाटीलचा. 7 बॉलमध्ये 16 बनवलेत. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॅनर तोड षटकार, जबरदस्त प्रहार. काय फटका होता, अफलातून. नक्कीच ऑफस्टिकच्या दिशेने बॉल हाताळला करा आणि चेंडूला मात्र आउट ऑफ दी पार्क, नॉट रिचेबल क्षेत्रात मात्र पाठवलाय आणि रनसंख्या मात्र षटकाराच्या मदतीने चालली आहे 27च्या स्कोरवर. जबरदस्त टाइमिंग, जबरदस्त प्लेसमेंट. साज बाज और ताज रवि राजपूत कर रहे मैदान के अंदर कमाल आज. चांगला फटका. याही वेळेस इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स. व्हॉट अ शॉट, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी. नक्कीच वक्त को कितना भी पकड़ो फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब मैदान के अंदर बदलता जरूर है. हे सांगत असताना आतापर्यंत 2 षटकार जे की रवी राजपूतच्या माध्यमात आलाय. जामनेरचा जर बघितलं तर सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आणि आज मात्र त्याची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतीये. जबरदस्त बॅटिंग केली आहे रवी राजपूत. नावाने भोलाय बट फलंदाजीने बघितलं तर अक्षरशः शातीर. नक्कीच 31 बॉल मध्ये आपण बघतोय 64 धावांची गरज आहे. ओहो, याही वेळेस डाऊन दी ग्राउंड, लागोपाठचा 3रा षटकार. काय बॅटिंग करताना 3 षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोठावलेत आणि कमालीची बॅटिंग. तब्बल 23 धावा, 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीवर रनसंख्या झाली 39 रन 2 गडी बाद. 39 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 आणि रवी राजपूतने जर बघितलं तर संघाला मॅच मध्ये वापस घेऊन आलाय. उर्वरित जर बघितलं तर 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही आपण बघतोय 58 धावांची गरज आहे आणि कमालीचा खेळ रवी राजपूतच्या माध्यमातून. मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है, मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है. अरे हार जीत तो बस वक्त की सवारी है. आणि आज मात्र या खेळाडूने जर बघितलं तर आपल्या फलंदाजीने सर्वांचंच मन मोहून घेतलं. मी आधीच बोललो रवी राजपूतवर नजरा ठेवा. या खेळाडूकडनं तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता मोठ्या फटक्यांचे. मागच्या वर्षीच्या जामनेर प्रीमियर लीगचं मी उदाहरण दिलं होतं. या खेळाडूचं पूर्ण टुर्नामेंटमध्ये फेल राहिले होते लीग मॅचेस मध्ये, बट प्ले ऑफच्या दिवशी शेवटच्या दिवशी जी कमाल रवीने आपल्या बॅटिंगने केली होती, JPLचं विजेतेपद पटकावलं होतं. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, काय घडतंय. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के, तू देता 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 तो मैं लेता लेता लेता. 5 धावा इथे मात्र तब्बल येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच खेळाडूंचे रिॲक्शन इथे पूर्ण सांगून जातात आहे. फलंदाज विफल, कीपर विफल, फिल्डर विफल. आमचे स्कोरर मात्र झालेत 5 धावा घेण्यासाठी सफल आणि 44 वर 2. उर्वरित 30 बॉल जिंकण्यासाठी मात्र आता 53 धावांची गरज. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की वारं इकडे किंग्स ऑफ राजपूतच्या साइडने वारतंय, बट कौशल पाटील आणि रवी राजपूत एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई, दोनों तरफ बराबर की धुलाई. याही वेळेस ओहो, एअर स्ट्राइक आउट ऑफ दी पार्क. चेंडूला मात्र पंख फोडलेत. भेटू नंतर कधी, टाटा बाय बाय, सी यू वन्स अगेन. षटकार. 50 धावा मात्र इथे स्कोर काढवा लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय फटके खेळले जातात आहे बघा. ऑलमोस्ट जर बघितलं ना तर 4थं षटक सुरू आहे आणि ते पहिलं षटक होतं जिथे मात्र 2 विकेट पडल्या होत्या, धावाही काही खास आल्या नव्हत्या. म्हणजे ऑलमोस्ट 12 ते 13 बॉल मध्ये 50 स्कोर काढवा लावलेत. अजून एक फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. फिल्डर मात्र तिकडे आहेत आणि झेल मात्र घेताना पाहायला मिळतील आपल्याला इथे किरण चौधरी. नक्कीच किरण चौधरी यांनी झेल सोडला होता कौशल पाटीलचा आणि आता मात्र आपल्याला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात झेल होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद राहील. आडव्या बॅटने फटका खेळला होता
आणि तत्पूर्वी जर बघितलं तर झेल मात्र केलाय. नक्कीच त्या कॅचला विसरावं लागेल कौशल पाटील यांना. आणि ते म्हणतात ना की जो तुफानो में पलते जा रहे वही दुनिया बदलते जा रहे. आज मात्र तो झेल सुटल्यानंतर मनामध्ये एक तुफान आला असेल खरं, बट पुढच्या षटकात आले, षटकार कन्सिड केला आणि आता मात्र विकेट देखील पडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 50च्या स्कोरवर 3 गडी बाद. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील जे की दाखल झालेले आहेत. 50 वर 3 स्कोर कार्ड. 28 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची खेळी गरज आहे. आणि 6 बॉल मध्ये 23 वर बॅटिंग करतात आहे सध्याच्या घडीला रवी राजपूत भोला. आणि न्यू बॅटर मात्र आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील पंकज जे की सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ वाया घालवू नका. फुल लेनचा बॉल, एक धाव चोरण्याची संधी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच धावास्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाईल. 51 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय बॅटिंग केली आज कौशल पाटील यांनी. अक्षरशः जर बघितलं तर फलंदाजांवर पूर्णपणे आक्रमण मोड ऑन ठेवलं. तदनंतर जर बघितलं तर रवी राजपूत भोला अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दाखवली आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर उसळी त्या चेंडूने घेतली खरी. आणि धावास्वरूपी आपण बघतोय की रन संख्या मात्र इथे स्थिर राहील. स्कोर कार्डवर डॉट बॉल जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला आहे. मॅचचं समीकरण जर बघितलं तर 26 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय 46 धावा इथून पुढे मात्र जाकी पाहिजे. 26 बॉल 46 टू विन जे सध्याच्या घडीचं आव्हान आहे. आणि 51 वर 3 जी की सध्याच्या घडीची स्थिती. ओहो, 4 मुंड्या चित केलं. वाह, काय चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू. फुलरलाईनचा बॉल टाकला होता. बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि धावास्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून येताना. अजूनही जर बघितलं तर शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 2 चेंडू आतापर्यंत रवी राजपूतच्या विरोधात डॉट टाकलेत. 25 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 25 बॉल 46 टू विन. लास्ट बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावास्वरूपी इथे मात्र मागच्या दिशेने फिल्डर आहेत. नक्कीच सुरुवातीला धावा आल्या खऱ्या, बट तदनंतर जर बघितलं तर शांतता मैदानाच्या आतमध्ये डॉट आणि सिंगलची पाहायला मिळाली. तर षटक जे की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय 1 धावेच्या मदतीने. आणि तब्बल जर बघितलं तर 13 धावा त्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 4 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 52 रन 3 गडी बाद. शेवटचे 24 बॉल जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 24 बॉल्स 45 टू विन जे मात्र या मॅचचं आव्हान. 24 बॉल 45 रन. चला मॅच ऑन करा, वेळ जास्त वाया घालू नका आपल्याला विनंती राहील. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर 24 मध्ये 45चं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बनलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढचं षटक घेऊन. आकुटप्प्याचा बॉल, हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला रवी राजपूतच्या माध्यमातून. बॅनर तोड षटकार. नक्कीच कौतुक करावं लागेल या बॅटरचं. खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही, अरे सब कुछ होगा हासिल, यकीनन तू जिद पर अडतो सही. कमालीचा फटका होता. आकुटप्प्याचा बॉल टाकल्यानंतर जर बघितलं तर षटकार. आणि गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इथे मात्र रेफरल घेण्यात आलाय.
नक्कीच सामना जर बघितला तर सध्याच्या घडला फार चुरशीत आहे. राजपुताना क्रिकेट लीगचं जर बघितलं तर हे पर्व तिसरा रात्रीचा खेळ सुरू आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगेल. सकाळच्या 17 जर बघितलं तर क्वार्टर फायनल असो, त्याचबरोबरीने जर बघितलं तर सेमी फायनल असो, फायनल असो, क्लोजिंग सेरेमनी असो, तर फार महत्त्वाचा दिवस उद्याचा मात्र राहणार आहे. आणि उद्याचा दिवस नक्कीच निर्णय इथे मात्र देऊन जाईल. नो बॉल चा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. तर चेंडू नोही राहील आणि 6 धावा षटकार देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर रन संख्या इथे षटकाराच्या मदतीने वाढेल. 9+6 अशा तब्बल जर बघितला तर 7 धावा या चेंडूवर इथे कॅल्क्युलेट केल्या जातील. आणि पुढचा चेंडू जो मात्र आपल्याला फ्री हिट पाहायला मिळणार आहे. उर्वरित जर बघितलं तर चला 59 वर 3 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 38 धावांची गरज. जबरदस्त प्रहार खेळला होता. आखूड टप्प्याच्या बॉलला जर बघितलं तर सरळ सीमारेषा पार पाडवलं आणि षटकार मात्र वसूल केला. आणि त्या षटकाराच्या मदतीने रन संख्या जी की आपल्याला वाढताना पाहायला मिळाली. कमालीची बॅटिंग केली आज रवी राजपूत भोलाने, कौतुक करावं लागेल त्याच्या बॅटिंगचं. चला मॅचच्या दिशेने आपण वळत पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहे. 59 धावा 3 गडी बाद. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय 38 धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र म्हणावं लागेल की हे आधार कार्ड आणि राशन कार्ड कोणाचे त्यांना मात्र बाहेर बोलून घ्या. बघा यावेळेस मात्र नक्कीच आवाक्याच्या बाहेरचा बॉल टाकला, वाईडचा इशारा. आणि रिंकू भाऊंचा जर बस चाललं तर एक बेस्ट बॅट्समनला आणि एक बेस्ट बॉलरला, तर हेही असू शकतं. उद्याचं चित्र मात्र हे स्पष्ट करून जाईल. हा तेच अंपायर. यावेळेस मागच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र इथे मिळताना आपल्याला जी की पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने. आणि बघा मॅन ऑफ द सिरीज देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर असे 3 अवॉर्ड उद्या मात्र देण्यात येणार आहे. 2 लॅब्रो 1 गावरान. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे. 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय आता 36 ची गरज. 61 धावा 3 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. याही वेळेस ताकदवर प्रहार मागच्या दिशेने फटका खेळा. टॅप अँड रनची भूमिका जी मात्र बजावताना. आणि धावा स्वरूपी आपण बघतोय रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. रन संख्या 1 धावेच्या मदतीने केवळ आणि केवळ स्ट्राईक रोटेशन मध्ये मात्र इथे बिलीव्ह केलंय. धावा स्वरूपी जर बघितलं तर 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा या षटकात आणि त्या 9 बॉलच्या बॉलवर षटकार जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. 22 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. रवी राजपूत 11 बॉल मध्ये 31 वर खेळलाय. अक्षरशः जर बघितलं तर मैदान दणानून सोडले त्याने. ओहो इथे मात्र बॅटची कट. चेंडू जातोय सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रात. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमारेषा बार. धावा मिळाल्या तिथे 4. चौकार. उसळता टप्पा हाताळला होता नक्कीच. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र इकडे थर्ड मॅनच्या क्षेत्रात मार्गस्थ झाला. आणि या चौकाराच्या मदतीने रन संख्या आपल्याला 66 वर पोहोचताना पाहायला मिळते. 66 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 21 बॉल मध्ये 31 चा समीकरण उरतंय. 12 बॉल मध्ये 35 वर नॉट आउट करतात आहे रवी राजपूत आज. डाऊन दी ग्राउंड तिकडे फिल्डर तैनात. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे पळून काढली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये जी की आपल्याला पाहण्यात आली. फुलाल्यांचा बॉल हाताळला होता. फ्लाइट दिली होती बॉलला. अलॉंग दी कार्पेट मात्र खेळून काढला. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे. बॅकफुटरने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड लागते. फिल्डर आहेत तिकडे फ्लाइंग स्लिप मध्ये. जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हा निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच षटक जर बघितलं तर फारच लांबवरचं राहिलंय. कारण की फार धावा या षटकात येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळालाय. तब्बल या षटकाबद्दल जर बोलायला गेलं तर आतापर्यंत आपण बघतोय 52 वर होता हे षटक सुरू व्हायच्या आधी स्कोर. पण त्यानंतर षटकाराला तो नोपचा धावा आला. 15 धावा आतापर्यंत तो नोपची धाव पकडून येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची रन संख्या स्थिर आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर 67 वर 3.
चला मॅच ऑन करायची आहे प्लीज, विनंती राहील सामना जास्त स्लो करू नका, आपल्याला वारंवार सूचना आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात 67 वर 3 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओहो चांगला चेंडू, उसळता चेंडू यावेळेस मात्र हाताळलाय आणि फिल्डर मात्र आहेत मागच्या दिशेने. चेंडूला जोपर्यंत अडवतील इथे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. चांगली गोलंदाजी ओव्हरऑल जर बघितलं तर पाहायला मिळाली. ऑलमोस्ट जर बघितलं तर आपण बघितलं पहिले गोलंदाज बंद करण्यात आले होते, नो बॉलवर 6 आले. तदनंतर जर बघितलं तर चौकार आला बट सिंगलच्याच रूपात डिलिव्हर केलाय. शेवटचे 18 बॉल 30 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल 30 रन जे मात्र सध्याच्या घडला विजयी समीकरण आहे. काय होईल आणि काय नाही ही तर येणारी वेळच सांगेल. बट दोन्ही संघ सध्याच्या घडला मॅच मध्ये बनून आहेत. रवी राजपूत बोला जोपर्यंत नो डाऊट या सामन्यामध्ये वर्चस्व असू शकतं टीम हॉटेल प्राईम गार्डनचं, कारण की तो सेट आहे. त्याचा विकेट जर इथे मिळाला तर मग किंग्स ऑफ राजपूत देखील या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करतील. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढचं षटक घेऊन गोलंदाज वैभव सिंग जाधव यांना इथे आमंत्रित करण्यात आलंय आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर रवी तयार आहे. 18 बॉल मध्ये 30 ची गरज. खराब चेंडू आणि जबरदस्त प्रहार. झिंग झिंगाट आणि चेंडू चालला मैदानाच्या बाहेर बुंगाट. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि त्याला जर बघितलं तर सरळ सीमारेषा पार पाठवलं. रन संख्या मात्र षटकाराच्या मदतीने झाली 73 रन आणि षटकार येताना पाहायला मिळाला. ठसा जणू काही त्या फटक्यावर लावला होता. 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल 24 धावांची गरज. याही वेळेस लॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळेल. रेफरेल मात्र इथे पंचांच्या माध्यमातून घेण्यात येतोय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. रेफरेल आहे. नो बॉल. चला मॅच ऑन करायची आहे. नो बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय आणि नवीन गोलंदाज मात्र आता गोलंदाजी मार्कवर रावला जाईल. नो बॉलची 1 धाव देखील जोडेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. अजून एक विकेट. वा, लागोपाठच्या 2 बॉल मध्ये 2 विकेट आले. मॅच अजून संपलेली नाहीये. धक्का लागतोय. गणेश आले आणि गणेश देखील गेले. 2 बॉल मध्ये 2 विकेट आलाय. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 14 बॉल जिंकण्यासाठी आता 18 धाव्यांची गरज आहे. नक्कीच या आधीच्या बॉलवर आपण बघितलं हर्षल बाद झाले. त्या आधीच्या बॉलवर चौकार आला होता बट मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी. राज राजपूत मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत. ऑलमोस्ट जर बघितलं तर हॅट्रिक वर आहे.
योगेश अण्णा चौधरी यांचे जर बघितलं तर फार मोठे फॅन आहेत तर राज राजपूत. आज मात्र योगेश अण्णा यांच्या स्टाईलमध्ये मॅच संपवावं लागेल. 14 बॉलमध्ये 18ची गरज. ओहो इथे बॅट चिकट लागते. फिल्डर आहे. डॉट बॉल मात्र येईल. जाय जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली आहे सुशांतजी यांच्या माध्यमातून. लास्ट मोमेंटला मात्र क्रुशियल मोमेंटवर चेंडू हातात घेतला. चौकार कन्सिडर केला पण 2 विकेटही मिळवल्या. स्विंग अँड मिस बॉडी लाईनच्या दिशेने बॉल टाकलाय. षटक मात्र इथे पूर्ण होईल आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा. चांगली गोलंदाजी जबरदस्त कामगिरी बघा. 4 धावा खाल्ल्या खऱ्या बट नंतर जर बघितलं तर 2 विकेटही मिळवल्यात. तर शेवटचे आता 12 बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी मात्र 18 धावांची गरज आहे. 12 गेंदे 18 रन. या आधीचा क्वार्टर फायनल आपण बघितला होता बरोबरीत सुटला बट या मॅच मध्ये काय कमाल होती आता कारण की 12 बॉल मध्ये 18 पाहिजे. मागचा सेमीफायनल माफ करा मागचा क्वार्टर फायनल मात्र बरोबरीत सुटला होता. सुपर ओव्हर पाहायला मिळाली क्वार्टर फायनल मध्ये आणि त्यानंतर सेमीफायनल आपल्याला टीम मिळाली एक. आता या मॅच मध्ये देखील तसंच काही चित्र आहे का कारण की रवी राजपूत भोला जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या मॅच मध्ये काही येऊ शकतं. या खेळाडू असा आहे की 3 बॉल मध्ये देखील मॅच जिकडे तिकडे कळून टाकेल पण हा खेळाडू जर का बाद झाला तर नो डाऊट मॅच वाचताना आपल्याला पाहायला मिळेल. सुशांतजी जाधव यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे खरं. गोलंदाजी त्यांची चांगली झाली आहे बट 7 त्यांना दुसऱ्या गोलंदाजाची आता मिळणं गरजेचं आहे कारण की 12 बॉल मध्ये 18 पाहिजेत. फिल्डिंग मध्ये जर बघितलं तर जी की सजावट केली जाते इथे डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबरीने डीप एक्स्ट्रा कव्हर ला मात्र खेळाडू तैनात करण्यात आलाय. चला मयूर राणा इथे मात्र गोलंदाजी मार्कवर येतील. या आधीच्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. 12 बॉल 18ची गरज. हो बैठक आणि याच फटक्यासोबत 85 धावा संख्येवर जातोय स्कोर कार्ड. आता मात्र 11 बॉल मध्ये 12ची गरज. काय बॅटिंग केली आज रवी राजपूतने. नक्कीच लास्ट मुमेंट जर बघितलं तर ऐन वेळी संघासाठी तारणहार बनून आलाय आणि कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला जो की होताना पाहायला मिळालाय. 49 वर नॉट आउट आहे. 49 16 बॉल मध्ये 49 धावांची खेळी. जबरदस्त बॅटिंग अनस्टॉपेबल हिटिंग मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच 49च्या स्कोरवर नॉट आउट आहे खरा. 11 बॉल मध्ये 12चं समीकरण आहे आणि अतिशय जर बघितलं तर कूल काम कंपोजरित्या मॅचला चालवलंय. चला शेवटचा 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. वेळ वाचवत चला प्लीज विनंती राहील. मॅच जास्त वेळ थांबवू नका. आपल्याला वारंवार विनंती आहे. बाकीचे खेळाडू साईडला येऊन जा. अविनाश सर काय 6 आहे. ओके षटकार आहे आणि आता जर बघितलं तर शेवटचे 11 बॉल जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची गरज आहे. फुलल यांचा बॉल टाक. चला वेळ वाचवा. पंचांसोबत कोणत्याच प्रकारची चर्चा नको. आपल्याला वारंवार सूचना आहे.
चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. शेवटचे 11 बॉल जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. थोडासा व्यत्यय मॅच मध्ये आला होता पण सामना सुरू होतोय आता. नो बॉल आणि फलंदाज तर बोल्ड झाले बट ओव्हर स्टेपिंगचा नो इथे मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. काय नशीब. नो बॉलचा निर्णय आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. चला इथे मात्र फलंदाज जे की आपल्याला बोल्ड होताना पाहायला मिळाले खरे बट चला ठीक आहे. रेफरल मात्र इथे घेण्यात आलाय. बाकीचे खेळाडू बघा भाऊ तर धावस्वरूपी जर बघितलं तर रन बॉल 11 बॉल मध्ये 11ची गरज आहे. सामना मात्र सुरू करायचा आहे आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर मात्र रवी राजपूत उभे आहेत. ओहो पटका खेळलाय आणि स्टाईल मध्ये 50 धावा. बॅट दाखवून मात्र नक्की मानवंदना इथे स्वीकार करायची आहे. जबरदस्त खेळी मात्र रवी राजपूत बोलाच्या बॅटमधनं 50 धावा मात्र रवीने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलाय. चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून जी की पाहायला मिळाली आणि धावस्वरूपी मात्र इथे षटकार आलाय. रन संख्या झाली 92 रन. आता जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 5 धावांची गरज.
ओ इथे फटका हवेत आणि हा चेंडू क्लिअर करत मात्र टीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा संघ मात्र क्वालिफाय करतोय. अभिनंदन राहील, शुभेच्छा राहील इथे संपूर्ण टीमला आणि रवी राजपूत भोला मात्र घेऊन गेलेत मॅच. शुभेच्छा दुसरा संघ जो मात्र आपल्याला मिळालाय हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा सेमीफायनलच्या दिशेने क्वालिफाय करतोय आणि शुभेच्छा राहतील संपूर्ण संघाला. अभिनंदन.